राज्यातील महिला धोरण जाहीर झालं असलं तरी तृतीयपंथीयांसाठी धोरण जाहीर झालं नाहीये। राज्यातील तृतीयपंथीयांची अवस्था अत्यंत बिकट आहे। राज्य सरकार यावर सकारात्मक नाही। त्यांना माझी बहीण लाडकी योजना लागू करण्यात यावी अशी मागणी काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी केली आहे। असं आहे, सोसायटीमध्ये जो निग्लेक्टेड समूह असतो त्या समूहाला मदत करावी म्हणून ती लाडली बहीण योजना त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। महिला धोरण झाल्यानंतर तृतीयपंथीयांचं धोरण, थर्ड जेंडरचं धोरण होणं अतिशय गरजेचं होतं, पण ते डिक्लेअर झालं नाही, ते आमच्यापर्यंत पोचलेलं नाही आहे। साधी गोष्ट आहे की त्यांची हालत खूप खराब असते, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, हे काही कोणाला सांगायची गरज नाही। मग लाडली बहिणीचे जे जे काय फायदे आहेत किंवा ज्या काही सुविधा त्यांना मिळणार आहेत, जे काही त्यांना निधी मिळणार आहेत, तो तृतीयपंथीयांना देखील मिळावा असा अट्टहास सभागृहामध्ये मी त्या ठिकाणी मांडला। पण निराशा अशी आहे की सरकारकडनं अजूनपर्यंत त्याच्याबद्दल काही पॉझिटिव्ह आलेलं नाही आहे। आम्ही आमचे मुद्दे मांडले, आमची मागणी आहे की तृतीयपंथीयांना लाडली बहीण योजनेमध्ये त्यांचा समावेश व्हावा। दुसरी मागणी अशी होती की जे तुम्ही 50% आरक्षण, 50% सूट जे देता आहे ट्रॅव्हलिंग करण्यामध्ये, बसेसमध्ये, तो देखील तृतीयपंथीयांना मिळावा, म्हणजे त्यांना तिथे हातभार लागेल। ते इकॉनॉमिकली, फायनान्शियली आणि सोशली देखील डाऊनटॉर्डन असतात, त्यांना निग्लेक्ट केलं जातं। त्यांच्याकडे लक्ष देण्यात यावे आणि त्यांचा राहणीमान देखील वाढवावं, याचा हा अट्टहास त्याच्या मागे आहे।